विषय शारीरिक अवयवांशी संबंधित वाक्प्रचार। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आपण बोलताना अनेक वेळा काही खास वाक्य वापरतो, पण त्या वाक्यांचा खरा अर्थ शब्दशः नसतो। अशा खास वाक्यांना वाक्प्रचार असे म्हणतात। आज आपण शिकणार आहोत शारीरिक अवयवांशी संबंधित काही महत्त्वाचे वाक्प्रचार। चला तर मग एक वाक्प्रचार सोप्या भाषेत समजून घेऊया। तर पहिला, अंग या शब्दावरून तयार झालेले वाक्प्रचार आपण पाहूया। छान लक्षात राहतील नक्कीच तुमच्या आणि पाठव पण होतील। चला, पहिला आहे एक, अंग धरणे। याचा अर्थ तब्येत सुधारणे किंवा बाळसे येणे। दोन, अंगाचे पाणी पाणी होणे। अर्थ खूप कष्ट करणे। बघा किती सोपे आहे की नाही लक्षात ठेवण्यासाठी। तीन, अंगावर शहारे येणे। अर्थ खूप घाबरणे। चार, अंग काढून घेणे। अर्थ एखाद्या कामातून बाहेर पडणे। पाच, अंगावर पडणे। अर्थ नको असलेले काम करावे लागणे। सहा, अंग झाडणे। अर्थ एखादी गोष्ट नाकारणे। सात, अंगाचा तिळपापड होणे। अर्थ खूप राग येणे। आठ, अंग झडणे। अर्थ खूप क्रूश किंवा बारीक होणे। अजून अंग या शब्दाचे आणखी वाक्प्रचार पाहूया। नऊ, अंग मोडून घेणे। अर्थ अंग दुखणे। दहा, अंगाला हळद लावणे। अर्थ विवाह होणे। अकरा, अंग मोडून काम करणे। अर्थ खूप मेहनत करणे। बारा, अंग टाकणे। अर्थ अशक्त होणे। तेरा, अंग चोरणे। अर्थ काम करताना आळस करणे। 14, अंग मुरडणे। अर्थ तोरा दाखवणे। 15, अंगावर घेणे। अर्थ जबाबदारी स्वीकारणे। 16, अंगाची लाही लाही होणे। अर्थ खूप जास्त राग येणे। हे झाले अंगवरील। आता उर या शब्दावरून तयार झालेले वाक्प्रचार पाहूया। चला। 17, उरात धडकी भरणे। अरे बापरे, म्हणजे काय बाळांनो, याचा अर्थ तर खूप घाबरणेच। 18, उरावर घेणे। अर्थ जबाबदारी स्वीकारणे। 19, ऊर फुटणे। अर्थ खूप दमून जाणे। 20, ऊर बडवणे। अर्थ खूप दुःख झाल्यामुळे छाती बडवणे। 21, उराशी धरणे। अर्थ प्रेमाने जवळ घेणे। 22, उरावर धोंडा ठेवणे। अर्थ आपले दुःख मनातच दाबून ठेवणे। 23, ऊर दडपणे। अर्थ भीती किंवा आश्चर्यामुळे स्तब्ध होणे। 24, ऊर भरून येणे। अर्थ मनात भावना दाटून येणे। मित्रांनो, आज आपण शारीरिक अवयवांशी संबंधित महत्त्वाचे वाक्प्रचार शिकलो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या शारीरिक अवयवावर व्हिडिओ